दास माय माझे रामदास माय माझे पतित पावना रामदास माय माझे रामदास माय माझे पतित पावना सज्जन घडी वस्ती तुझे सज्जन घडी वस्ती तुझे लाज राख येऊन माझी लाज राख लाज राख लाज राख येऊन माझे हे कृपाघना 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 रामदास माय माझे रामदास दीनदास दास गणो दीनदास दास गणो करीत आस चुकवित्रास करीत आस करीत आस करीत आस चुकवित्रास दीनदास दास गणो करीत आस चुकवित्रास यमयातना रामदास माय माझे रामदास माय माझे रामदास माय माझे पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दासगणु महाराज की जय स्वामी वरदानंद महाराज की जय श्री विश्वेश्वर महाराज की जय रहम नजर करो अब मोरे साई तुम बिन नहीं मोहे माँ बाप भाई रहम नजर करो ना रहम नजर करो अब मोरे साई तुम बिन नहीं मोहे माँ बाप भाई रहम नजर करो ना मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा साथिया करता 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 जियान कोई रहम नजर करो ना
अपने मस्जिद का झाड़ू गणू है, अपने मस्जिद का झाड़ू गणू है। मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे। तुम बाबा साईं रहम नजर करो रहम नजर करो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा। द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा। या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा। ऐहिक सुखाची करुणी होई परमार्था उडती। ऐहिक सुखाची करुणी होई परमार्था उडती। हाची परमार्था भूतदयेचा खून करुणिया सन्निधी तुडगे। या सब आधी या दुष्टाला यत्ने दूर करा। या सब आधी या दुष्टाला यत्ने दूर करा। करीत जाणे होईल गणू म्हणे, करीत जाणे होईल गणू म्हणे भवनदी पैल तीरा। द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा। जगात नच दुसरा, जगात नच दुसरा। विश्वेश्वर महाराज की जय। मंडळी, आज आपण ज्या कीर्तनासाठी जमलो आहोत त्या कीर्तनाच्या निरूपणासाठी पूर्वरंगासाठी घेतलेलं हे पद आहे संत कवी श्री दासगणू महाराजांचं. महाराज आपल्याला सांगतात की द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा. या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा. हा दुष्ट काय करतो? ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था बुडवी. ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था बुडवी. भूतदयेचा खून करून या सन्निधी तुडवी. हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर यास्तव आधी या दुष्टाला यत्ने दूर करा. यास्तव आधी या दुष्टाला यत्ने दूर करा. तरीच जाणे होईल गणू म्हणे भवनदी पैल तीरा. पदाचा विचार करताना आपण आधी शब्दार्थावरून पाहूया. पहिल्याच ओळीत महाराज असं म्हणतात की द्वेष मत्सरा समजो घातक.
जेव्हा एखाद्या सारखं वर्णन केलेलं असतं तेव्हा हे उघड आहे की ज्याच्याबद्दल सांगितलं त्याच्या सारखे आणखीही कोणीतरी असले पाहिजे. द्वेष मत्सरा सम जेव्हा म्हटलं जातं तेव्हा द्वेष मत्सर जसा घातक आहे तेव्हा आणखी काही लोक घातक जगात असणार आहेत, पण त्याच्यात द्वेष मत्सर विशेषत्वाने सांगितले. आता हा द्वेष मत्सर या काही दोन गोष्टी नाहीत, हा एकच भाग आहे. द्वेष म्हणजेच मत्सर असं या पदात सांगितलंय, ज्याच्यासारखा घातक या जगात कोणी नाही. कारण काय? कारण या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा. अनिती शब्दाचा अर्थ थोडा समजून घेऊया. नीती म्हणजे आपल्या श्रेयसाकडे, आपल्यासाठी जे योग्य आहे त्याच्याकडे आपल्याला नेते ती नीती. जी गोष्ट आपल्यासाठी श्रेयस्कर आहे ती आपल्याला आवडेलच असं नाही. अगदी सामान्य उदाहरण द्यायचं तर दूध पिणं आणि दारू पिणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्हीमध्ये द्रव पदार्थ पिण्याचीच क्रिया आहे. दोन्ही गोष्टी आपण ग्रहण करू शकतो अशा आहेत, पण त्यातलं हितकर दूध आहे आणि अहितकर दारू आहे. पण पिणाऱ्या माणसाला विचारलं प्रिय काय, तर तो दूध म्हणून कधीही उत्तर देत नाही. तो नेहमी दारू प्रिय असंच म्हणतो. याचं कारण आहे, बऱ्याच वेळेला 90% वेळेला जी गोष्ट हिताची असते ती आवडत नाही आणि जी गोष्ट आवडत नाही ती हिताची असते, किंवा जी गोष्ट आवडते ती हिताची नसते. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये द्वेष आणि मत्सर करणं हा माणसाचा आजकाल स्वभाव होऊन बसलेला आहे. मुळात माणसाला जन्माला घालण्यामागचं, ज्याने जन्माला घातलं त्याच्या दृष्टीनं उद्दिष्ट पाहिलं तर द्वेष आणि मत्सर या किरकोळ गोष्टी आहेत, त्या न करण्याच्या गोष्टी आहेत. कारण द्वेष मत्सर प्राणी करतात. जशा माणसांच्या मारामाऱ्या होतात तशा बैलांच्या झोंब्या सुद्धा लागतात. पाहिल्यानंतर दिसणारं चित्र दोन्हीकडे सारखं आहे. माणसं भांडताना जे करतात तेच बैल एकमेकांशी करतात, फक्त शिंगांनी करतात. त्यांना हात दिले नाहीत म्हणून आणि माणसाला शिंग दिली नाहीत म्हणून, नाही तर माणसाने तेच केलं असतं. असो, म्हणजे मला सांगायचं काय की नुसता बाहेरच्या गोष्टी पाहायच्या झाल्या वागण्या बोलण्यातल्या, तरी माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा कुठेच श्रेष्ठ नाही. उपभोगाच्या वस्तूंबद्दल जर बोलायचं झालं, जे आपल्याकडे विषय सांगितलेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, त्या कोणत्याही बाबतीत माणूस इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा वरचढ नाही. अजगराला जी पचन शक्ती आहे, खाल्लेलं पचवण्याची शक्ती जी अजगरामध्ये आहे ती माणसाकडे नाही. अजगर हाडं पचवतं, माणसाला हाडं पचवता येत नाही. कुत्र्याच्या नाकाला जी शक्ती दिली आहे ती माणसाच्या नाकाला नाही. पोलिसांबरोबर कुत्रा काम करतो, माणसंही काम करतात, पण कुत्रे जसं वास घेऊन चोर शोधतात तसं काही वास घेऊन माणसांनी कधी चोर आजपर्यंत शोधलेला नाही. माणसं बुद्धीने काम करतात. तेव्हा अजगराची पचनशक्ती माणसाला नाही, कुत्र्याची वास घेण्याची किंवा अस्वलाची वास घेण्याची शक्ती नाही, तितकं माणसाचं नाक त्यांच्या इतकं सक्षम नाही त्या विषयाचा उपभोग घेण्याकरता. सशाच्या कानांना जे ऐकू येतं, वटवाघळाच्या कानाला जे ऐकू येतं ते माणसाच्या कानाला ऐकू येत नाही. ज्या प्रकारचे वेगवेगळे कानाला चांगले वाटणारे आवाज प्राणी पक्षी काढू शकतात, कोकिळाचा आवाज माणसं काढतात, पण जन्मतः कुणाचं मूल कोकिळेसारखं ओरडत नाही. म्हणजे या कोणत्याही बाबतीमध्ये माणूस जर सृष्टीपेक्षा कनिष्ठ आहे, कमी आहे, तर माणसाला श्रेष्ठ म्हणायचं कुठल्या बेसवर? माणसाचं श्रेष्ठत्व सिद्ध करायला काहीतरी त्याला बेस असला पाहिजे की नाही, पुरावा असला पाहिजे, निकष असला पाहिजे. हा निकष म्हणजे असा आहे की माणसाला विचार करायचं स्वातंत्र्य आहे, विचार करण्याची शक्ती आहे. बुद्धीची आणि मनाची जी साखळी माणसामध्ये आहे तितकी इतर पशूंमध्ये नाही असं मी म्हणत नाही, पण तितकी इंटॅक्ट नाही. जेवढं परफेक्ट कनेक्शन माणसामध्ये आहे तेवढं इतर पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये नाही. कुत्र्यांनाही बोललेलं कळतं, गायींना कळतं, कुत्र्यांना कळतं, अनेक पशूंना कळतं, पण माणसासारखं कळत नाही. पण हे असं सगळं जरी असलं तरी माणसाला श्रेष्ठ म्हणायचं याचं कारण आपल्याला सापडतं आपल्या धर्मामध्ये. आपल्याला असं सांगितलंय की सृष्ट्वा पुराणी विविधानि जयात्मशक्त्या वृक्षान् सरीस रूप पशून् खगदंश मत्स्यान् तैस्तैरतुष्ट हृदयं पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवः. गोपाल कृष्ण महाराज की जय.
देव असं सांगतात की सृष्ट्वा पुराणी विविधानी जयात्मशक्त्या, म्हणजे ब्रह्मदेव सृष्टीची रचना करायला बसला आणि त्यानं काय काय केलं? त्यानं सगळे प्राणी तयार केले. कोणकोणते? वृक्षान, झाडं तयार केली. सरीसृप, सरपटणारे तयार केले. पशून, पिलांना जन्म देऊन त्यांना दूध पाजून मोठं करणारे प्राणी जन्माला घातले. खग, आकाशात उडणारे प्राणी जन्माला घातले, म्हणजे पक्षी जन्माला घातले. दंश, म्हणजे कृमी कीटक जन्माला घातले. आणि मत्स्यान, म्हणजे मासे जन्माला घातले. पण या सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना जन्माला घालून सुद्धा ब्रह्मदेवाच्या मनाचं समाधान झालं का? समाधान नाही झालं. आपण दोन प्रकारे कामं करतो बघा. काही गोष्टी आपल्याकडून सहज घडतात आणि काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक करतो. माय माऊल्यांना लक्षात येईल की रोजचा स्वयंपाक जाणीवेनी नेणीवेनी रोजच्या सारख्या पोळ्या लाटल्या जातात, भाजी फोडणीला पडते, आपलं आपलं रोजचं केलं जातं. पण ज्या दिवशी जावं येणार असेल त्या दिवशी, त्या दिवसाचा स्वयंपाक हा विशेष काहीतरी जाणीव ठेवून केला जातो की आज मला लक्ष दिलं पाहिजे, आज भाजीत मीठ कमी पडून चालणार नाही. तद्वत ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, मनुष्य सोडून इतर, ही त्याची लीला म्हणायची. लीला म्हणजे जे सहज घडलं ते. मग आता जर ब्रह्मदेवाने निर्माण केलेली माणूस सोडून इतर सृष्टी ही त्याची लीला असेल, तर माणसाला घडवणं ही त्याची कृती आहे. माणसाला तयार करणं, काय जे त्याच्याकडे कॉम्बिनेशन असेल ते वापरून माणसाचा देह तयार करणं, त्यात ते सगळं सॉफ्टवेअर घालणं जे आता आपल्यामध्ये आहे, ते त्यानं जाणीवपूर्वक मुद्दाम बुद्धी पुरस्सर केलेलं काम आहे. कारण त्याचा आपल्याला नंतर उपयोग होणार आहे त्याच्या दृष्टीने. मग तो उपयोग काय? तर ब्रह्मदेवाची अशी अपेक्षा आहे की ब्रह्मावलोक धिषणम उदमाप देवा, ब्रह्माचा अवलोकन करण्याची क्षमता, म्हणजे हे जग ज्या एका गोष्टीपासून निर्माण झालं त्याला ओळखण्याची, त्याला जाणून घेण्याची इच्छा ठेवण्याची क्षमता कोणत्या देहात जर पृथ्वीवर असेल तर ती फक्त आणि फक्त माणसाच्या देहामध्ये आहे. आजपर्यंत कोणाच्याही घरी साक्षात्कारी गाय बांधली गेलेली नाही. कोणाचाही कुत्रा, मालक त्याला खंडोबा म्हणून पूजा करतो, पण त्या कुत्र्याने प्रत्यक्ष काही देवासारखी लीला आजपर्यंत केलेली नाही. तो कुत्राच राहतो. पण साक्षात्कार झालेल्या माणसांची उदाहरणं आहेत. असंख्य संत आपल्या भारतामध्ये होऊन गेले. असं म्हणतात, आदरणीय मकरंदबुवा रामदासी यांचं वाक्य आहे की हे विश्वची माझे घर, पण भारत त्यातलं देवघर. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. की विश्वची माझे घर बरोबर आहे, या जगात अनेक माणसं यशस्वी होऊन गेली, योग्य आहे. पण जितका या गोष्टीचा विचार भारतीय तत्वज्ञानाने केला आणि त्यातल्या बऱ्याचशा कोड्यांची, प्रश्नांची यशस्वीपणे उकल करून ते आपल्यासमोर मांडलं, तितकं प्रगत तत्वज्ञान इतर कुठे क्वचितच बघायला मिळेल. आता हे तत्वज्ञान काय आहे? हे तत्वज्ञान हेच सांगतं की अरे माणसाच्या जन्माला आलायस ना, मग माणसासारखा वाग. एक जुनी कविता होती, जंतही उदरी निपजती म्हणून का त्यांना पोषिती कुणी नरभूषणा. जंतही उदरी निपजती, जंतही उदरी निपजती म्हणून का त्यांना पोषिती कुणी नरभूषणा. की माणसासारखे जन्माला, माणसाच्या पोटातून जन्म घेणं हा जर क्रायटेरिया धरला तर माणसाच्या पोटात जंतही जन्माला येतात. मग त्या जंतानं कुठे पोचतं का बाहेर आणून? माणसाच्या पोटात जन्माला येणं, आईच्या पोटात मोठं होऊन बाहेर येणं हा मनुष्य जन्माचा क्रायटेरिया असू शकत नाही. तुम्ही जर ब्रह्माची जिज्ञासा केली, प्रत्येकाला प्राप्ती होईलच असं नाही, पण त्या मार्गाने चालत राहिलात, किमान इच्छा तरी ठेवली, तर आज ना उद्या शक्यता निर्माण होते आणि त्या शक्यतेचे रूपांतर प्रत्यक्ष परिस्थितीत होतं आणि मग माणूस स्वयमेव चितो विठ्ठल होतो. माणूस नुसता देहावर राहत नाही, तो आणि देव एक होतात. समर्थांचे शेजारते ना की राम आणि दास दोघे पहुडले रामी, राम आणि दास दोघे पहुडले रामी, रामा पहुडले रामी. तेही बोलावया, तेही बोलावया दुगा दुरे सदे धामी.
राम आणि दास दोघे पहुडले रामी. राम आणि दास वेगळा राहत नाही, देहभाव संपतो आणि राम आणि दास दोघे रामातच मिसळून जातात. तिथं काय होतं आपल्याला माहिती नाही, पण ते होतं हे खरं, कारण या सगळ्या संतांची त्याला साक्ष आहे. पण तिथं जर पोचायचं असेल तर ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, ज्या ज्या मार्गाने आपण तिथे जाऊ शकतो, त्यातलं सगळ्यात सोपं साधन असं सांगितलं की नाम संकीर्तन साधन पै सोपे. तुम्ही नाम घ्या, नाम तुम्हाला कधीतरी तिथपर्यंत नेऊन ठेवेल आणि ते कसं ठेवेल ते आपल्याला कळणारही नाही. आपल्या नकळत हे सगळं काम नाम करत असतं. नाम घेणं सोपं खरं, नामाला पैसा पडत नाही हेही खरं. नुसतं राम राम म्हणलं काय गेलं माझं, काही गेलं नाही. आणि ते कधी घ्यावं महाराज, कधीही घ्यावं. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता नेहमी ते नाम घ्यावं. किंबहुना नाम नेहमी घ्यावंच. पण हे नाम नुसतं घेतलं, रोज अमुक एवढ्या माळा केल्या. आमचे गुरुजी म्हणायचे लोक माळा बहादर झाले. माळा बहादर म्हणजे कसं, असं वर सांगतात आज पंढरपूरला 12 माळा नेऊन घातल्या. अरे 12 माळा नेऊन घातल्या त्या काय त्याच्यासाठी करायच्या? नाम जर आपल्यासाठी घ्यायचं तर ते कसं घेतलं गेलं पाहिजे? नामाचे 10 अपराध सांगितले. मी त्यातले सगळे सांगत बसत नाही, थोडे सांगतो काही. त्यातले असा पहिलाच अपराध आहे की सन्निंदा, संताची निंदा करणं हा नामाचा अपराध सांगितला. संतांची म्हणजे कोणाची? फक्त माझ्या गुरुची निंदा मी करायची नाही का? तसं नाही. तुमचाही गुरु असेल तरी तुम्हाला माझ्या गुरून एवढाच वंदनीय असला पाहिजे. तेव्हा संतांची निंदा हा नामाचा पहिला अपराध आहे. संतांची निंदा हा पहिला अपराध आहे. दुसरा अपराध आहे की अयोग्य माणसाची स्तुती किंवा पापी माणसाची स्तुती. आता गंमत अशी आहे की पहिलं केल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. संतांच्या निंदेशिवाय आपलं पोट भरत नाही बोलून, आणि वाईट माणसाची स्तुती केल्याशिवाय व्यवहार चालत नाही. तेव्हा दोन्ही एकदम यायचं कसं? पण हे आहे असं आहे खरं की या दोन्ही गोष्टी प्राथमिकरित्या नामाचा अपराध होऊ नये म्हणून पाळाव्या लागतात. आणखी अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्या सगळ्या करताना सुरुवात कुठून करावी? संतांची निंदा न करणं ही त्यातले तर आपण पुढची पायरी धरू. सुरुवात कुठून करायची हे लक्षात ठेवायचं की द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा. या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा. ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था दरी. भूतदयेचा खून करुनिया सन्निधी तुडवी. यास्तव आधी या दुष्टाला यत्ने दूर करा. तरीच जाणे होईल गणू म्हणे भवन विपैल तिरा. द्वेष मत्सरा समजो घातक जगात नस दुसरा. या दुष्टाचा सदैव असतो अनितीला
आसरा कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय विश्वेश्वर महाराज की जय. तर मंडळी, आपण अशा मुद्द्यापर्यंत आलो होतो की सन्निंदा आणि असती वैभव नामकथा या दोन गोष्टी अजिबात करू नयेत, ते नामाचे अपराध आहेत. आपल्याला अनेक ठिकाणी संतांची अशी वचनं बघायला मिळतात की तुम्ही नुसतं नाम घ्यायला सुरुवात करा, तुमच्या समोर विठ्ठल येऊन उभा राहील आणि तुम्हाला आपल्या कवीत घेईल. ते खोटं आहे असं माझं म्हणणं नाही बरं का, कारण संतांच्या वचनाला खोटं म्हणणं किंवा त्याला अर्थवाद म्हणणं हा सुद्धा नामाचा अपराध आहे. ते खोटं नाही, पण ते कसं आहे, लहान मुलाला कडू औषध देताना आपण मधाचं बोट लावतो तसं आहे. ते वचन हे फक्त कुठून तरी त्या माणसानं सन्मार्गाला लागावं, सन्नितीला लागावं, पर्यायानं नामाला लागावं म्हणून लावलेलं मधाचं बोट आहे. हे तसंच्या तसं कधीच घडत नाही. ज्याप्रमाणे नुसतं औषध घेऊन रुग्ण बरा होतो हे खरं नाही, त्यासाठी आपल्याला पथ्य करावं लागतं. नाहीतर डॉक्टर सांगतात की हलकं खात जा, फार जड खाऊ नका. असं करणारा माणूस काय करतो, तो माणूस भजी खातो. भजी का बरं, तर भजी तेलावर तरंगतात म्हणे. हे असं जर पथ्य करायला लागलं तर घेतलेल्या औषधाचा उपयोग काय होईल बरं. तसं आहे की नाम घ्यायचं, या दोन्ही बोलण्यात थोडा फरक आहे. की नाम कसंही घेतलं तरी चालतं आणि नाम कसंही घ्यावं, दोन गोष्टीत फरक आहे. नाम कसंही घेतलं, कुठेही घेतलं, किती आणि कुणीही घेतलं तरी चालतं हे खरं आहे, पण म्हणून ते कसंही, कुठेही, कितीही, कुणीही घ्यावं असा काही त्याचा अर्थ नाही. ते करत असताना, कोणतीही आपली उपासना करत असताना काही नियम स्वतःला लावून घ्यावे आणि ते नियम लावून घेऊन ती पाळणं ही सुद्धा पुढची बाब झाली. आधी मुळात पहिलं काय करावं, सुरुवात कुठून करावी, की द्वेष आणि मत्सर आपले कमी होत आहेत का याकडे लक्ष द्यावं. ते जर रोज जाणाऱ्या दिवसासकट आपल्यामध्ये चढत्या वाढत्या क्रमानं वाढत असतील तर नाम घेऊन काय उपयोग आहे. कारण द्वेष मत्सरासारखं घातक कोणी नाही असं सांगितलं या जगामध्ये. या जगामध्ये जगत असताना परलोकाचा विचार सोडून द्या, परमार्थ वगैरे फार पुढची पायरी झाली. आधी आपल्याला ऐहिक सुख तर हवं की नाही. ऐहिक सुख म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं, बायकांना वाटतं माझा नवरा चांगला असावा, ज्यांचं झालंय लग्न त्यांना, ज्यांचं झालं नाही त्यांना वाटतं मला चांगला मिळावा. नवऱ्यांना वाटतं हिला आणली एवढी तरी नीट घरात नांदावी, सोडून जाऊ नये, मुलांचं नीट करावं वगैरे वगैरे. घराचं सुख सगळ्यांना असावं असं वाटतं. त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न किती जण करतात आणि काय करतात. द्वेष आणि मत्सर हे घरातल्या अस्थिरतेचं कारण आहे, हे मी तुम्हाला सांगायला हवं असं मला वाटत नाही. कारण द्वेषाची आणि मत्सराची जे प्रमाण आहे, ज्या पायऱ्या आहेत, त्या घरातल्या जावाजावांच्या भांडणापासून देशद्रोहापर्यंत पसरलेल्या आपल्याला दिसतात. द्वेष किंवा मत्सर हा इतक्या सगळ्या पातळ्यांवरचा आहे, तो असा वरवरचा विषय नाही. ऐहिक सुखाची होळी होते असं महाराज सांगतात. होळी होणं म्हणजे तिथं फक्त राख शिल्लक राहते आणि ती राख असते दुःखाची. घरात भांडणं जेव्हा होतात तेव्हा प्रत्येक भांडणाचं मूळ जर आपण शोधून पाहिलं तर कुठेतरी त्याच्या मुळाशी द्वेष असल्याशिवाय भांडण फुटत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी द्वेष असतो. मी मागे पेपरला एक सर्व्हे वाचला होता, तो आपल्याला सांगतो. पहिली दुसरीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा सरळ रेष काढायला सांगतात, पाटी पेन्सिल घेऊन हाताने फक्त उभी सरळ रेष काढायची, आडवी सरळ रेष काढायची, हे जेव्हा बालवर्गाला पहिलीला शिकवतात, ज्याच्या आई वडिलांचा भांडून घटस्फोट होतो किंवा घरात सतत भांडणं चालू असतात, सतत हेवे दावे चालू असतात, अशा मुलांना सरळ रेष काढता येत नाही, त्यांचा हात वाकडा वाकडा जातो. आणि जी मुलं चांगल्या घरातली म्हणजे भांडण तंटे, दारू पिणं, मारामाऱ्या हे सगळं न होणाऱ्या खऱ्या अर्थानं सुशिक्षित घरातली आहेत. कारण साक्षरतेला आपण हल्ली सुशिक्षितता समजतो. खऱ्या सुशिक्षित घरातली जी मुलं आहेत त्यांना त्या रेषा नीट काढता येत होत्या आणि जी अशा पार्श्वभूमीची मुलं आहेत त्यांना त्या रेषा काढता येत नव्हत्या. याचं कारण काय, की मनावर त्यांच्या तसा परिणाम होतो.
आणि आपले हात हलतात, पाय हलतात, हे सगळं करतं कोणतं? हे मन करत असतं. म्हणून त्या मनाला हे समजवायचं आहे की द्वेष मत्सरा समजो घातक, जगात नच दुसरा. मनाला समजवणं तसं अवघड आहे. बोलायला सोपं आहे, पण मनाला समजवणं फार अवघड आहे. मग मनाला समजावं म्हणून काय करायचं? आधी आपल्या हातापायांना सवय लावायची. मनातून द्वेष वाटतो आहे, मनातून वाटतंय की डोकं फोडावं तिचं, पण तसं करायचं नाही. कारण आपल्याला मनाला शिकवायचं आहे की तसं वाटूच नाही. ते करण्यासाठीच्या पायऱ्या काय? आधी हातापायाला सवय लावा. आणि त्यासाठी जशी ही इंद्रिय बाहेरची आहेत, म्हणजे जे अवयव आहेत, त्या अवयवांमध्येच येतं तोंड. आणि म्हणून त्या तोंडाला आधी सवय लावायची की सारखं नाम घे. नाम घ्यायला काही पैसा पडत नाही, नाव फुकट आहे. एकदा सगळ्यांनी आपण थोडासा जप करूया आणि पुढे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा सगळ्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम. बघा, जप करायला सांगितला तर इतक्या माणसांचा आवाज इतका येतो. आणि याच संख्येची माणसं स्टेडियम मध्ये मॅच बघायला बसली तर कीर्तनानंतर इथंच मॅच आहेत, तेव्हा हीच संख्येची माणसं तिथं असतील, त्यांचा आवाज केळशीत ऐकू जाईल. पण देवाचं नाव म्हटलं की आपल्या तोंडाला सवय नसल्यामुळे ते येत नाही. हेच मी सांगतोय की तोंडाला सवय लागली पाहिजे. हे मी सांगतोय म्हणजे मी काही अधिकारवाणीने बोलत नाही. दोन प्रकारचे वक्ते असतात. एक वक्ता असतो ज्याचं समर्थांनी वर्णन केलं की वक्ता पाहिजे अनुभवाचा, ज्याला स्वतःला प्रत्यक्ष तो अनुभव आहे आणि मग तो सांगतो, तो पहिल्या प्रकारचा वक्ता. आणि दुसऱ्या प्रकारचा वक्ता या प्रयत्नात असतो की मला अनुभव मिळेपर्यंत मी सांगेन. तेवढी तितिक्षा माझ्यात आहे की नाही माहिती नाही, पण सध्या तरी प्रकाराचा विचार करता मी स्वतःला दुसऱ्या प्रकारचा वक्ता समजतो. आणि म्हणून असं सांगतो की सगळ्यांनी जोरात म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. या नामाने काय होतं? या नामाने आपलं चित्त शुद्ध होत जातं. म्हणजे आपल्या मनात कोणाविषयी वाईट येतच नाही. आलं तर न वागणं पुढचा भाग झाला, पण मुळात येत नाही. त्याचं उदाहरण मी एक तुम्हाला सांगतो, गोष्टीमधून सांगतो. ज्ञानेश्वर महाराज कदाचित सगळ्यांना माहिती असतील, काहींना माहिती नसतील तर नव्यानं ऐका. ज्ञानेश्वर महाराज नावाचे एक खूप मोठे संत आपल्याकडे होऊन गेले, ज्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्या आई वडिलांना त्यावेळेच्या समाजाने देहदंडाची शिक्षा सुनावली होती. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची आई रुक्मिणी देवी आणि वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी नदीमध्ये आपला देह सोडून दिला. ही चौघ भावंड होती. निवृत्तीनाथ मोठे भाऊ, ज्ञानेश्वर त्यांच्या मागचे, सोपानदेव त्यांच्याहून लहान आणि मुक्ताबाई ही छोटी बहीण. ही चार मुलं आई वडिलांशिवाय गावात इकडे तिकडे फिरत होती. त्यांच्याकडे ढुंकून कोणी पाहत नव्हतं बरं का. ज्ञानेश्वर महाराज 9, 10, 11 वर्षांचे असतील. थंडीच्या दिवसामध्ये रात्री आपल्या घरातली लहान मुलं कुडकुडतात, आपण त्यांच्या अंगावरचं पांघरुण बघतो. ज्ञानेश्वर महाराजांना कोण होतं पांघरुण बघायला? आई वडिलांनी देह नदीत सोडून दिला होता. आई वडील नव्हते. असे ज्ञानेश्वर महाराज प्रचंड हालपेष्टा सहन करत होते. आणि या त्यांना त्रास देण्यामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाचं योगदान आहे बरं का, भरभरून योगदान आहे. त्यांना त्रास देणारी कुठली एक समाज नव्हे, त्यांना त्रास देणारी कुठली एक जात नव्हे, सगळा समाज त्या चार भावंडांविरुद्ध उभा राहिला होता. त्यांना पदोपदी हिणवलं जात होतं. त्यांच्या सावलीनं अंगण विटाळतं असं त्या लहान मुलांना बोलत होती. काय वय होतं त्यांचं? 8 वर्षाची मुक्ताबाई, 10-11 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज, सगळे तसेच त्याच वयाचे साधारण लागोपाठची मुलं होती. अशा ज्ञानेश्वर महाराजांकडे दिवाळीतला जो पाडवा असतो, त्या दिवशी एकदा निवृत्तीनाथ म्हणाले की ज्ञानू, आज मला मांडे खायची इच्छा झाली रे. मांडे म्हणजे माहितीये का, आपल्याकडे छोटी पुरणपोळी असते, त्यांच्या भागात चांगली मोठी पुरणपोळी असते, म्हणजे एक माणूस बसू शकेल तिच्यावर एवढी पुरणपोळी असते. त्याला म्हणायचं मांडा. आणि तो मांडा भाजायचा असतो खापरावर. आपल्याकडे खापरपोळ्या आपण करतो ना, तसं उलटं मडकं ठेवायचं आणि त्यावर तो मांडा भाजायचा. निवृत्तीनाथ म्हणाले मुक्तेला, म्हणजे आपल्या बहिणीला, की मुक्ते, अगं कुंभारवाड्यातनं खापर आण बरं.
आज खूप दिवसांनी चौघं एकत्र घरी येत. आज मांडे कर, मला खायची इच्छा झाली. या चारही भावंडांना त्रास देणारा विसोबा नावाचा एक गृहस्थ गावात होता. तोही सगळं ऐकत होता. त्याला माहिती होतं की ही मुक्ती आता कुंभारवाड्यात जाईल, मडकं मागेल आणि तिच्या तोंडाकडे बघून तो कुंभार देईलही. तो विसोबा नावाचा माणूस तिचा पाठलाग करत करत कुंभारवाड्यापर्यंत गेला. मुक्तेने सांगितलं की अहो, आज माझा निवृत्ती दादा म्हणतोय की आम्हाला मांडे खायचे, तेव्हा मी तुम्हाला आमच्याकडे आले म्हणजे पैसे देते. तेव्हा पैसे नाही, मोबदला काय असेल चलनाचं साधन ते मी तुम्हाला देते, पण मला आता खापर द्याल का? मुक्ताबाईंना हो सांगितलं. त्या माणसाने त्यांना खापर दिलं. हे सगळं विसोबा बघत होते. मुक्ताबाई खापर घेऊन रस्त्याने चालली होती. विसोबा मुद्दाम समोरून आले आणि विचारलं, काय कुठे आज दौरा? आज भिक्षेला तू वाटतं? फार वाईट बोलले, 4 शिव्याही दिल्या असतील. मुक्ताबाईंनी काही बोलू नये. मुक्ताबाईंनी खाली मान घातली आणि तिथे तशाच उभ्या राहिल्या. मुक्ताबाईंना आई वडिलांची शिकवण होती की वाटेल ते झालं तरी द्वेषाचा स्पर्श मनाला होता कामा नये, मत्सर अंगात शिरता कामा नये, कुणाला उलटून बोलायचं नाही, तो कसाही वागला तरी. मुक्ताबाई शांत उभ्या आहेत. विसोबा तिला म्हणतात, आज तू का भिक्षेला आलीस? 4 भिकारी वाढले आमच्या गावात. फार फार शिव्या दिल्या आणि तिच्या हातातनं ते खापर हिसकावून घेतलं आणि फार दिवशी खाली टाकून फोडलं. आता मुक्ताबाई छोटी आहे हो, 5-10 वर्षाची जी मुलगी असेल. तिला घरी तिच्या 3ही दादांनी सांगितलंय आम्हाला खापरपोळ्या खायच्या आहेत, तेव्हा खापर घेऊन ये. ती रडायला लागली. ती म्हणाली, आता घरी काय नेऊ, मांडे कशावर करू? सगळी तयारी तर मी करून आले, पुरण तयार आहे, पीठ तयार आहे. पण इलाज नव्हता. कुंभाराला द्यायला पैसे नव्हते, दुसरं काही धान्य नव्हतं, साधन काही नव्हतं विनिमयाचं. ती तशीच रडत घरी आली आणि ज्ञानेश्वरांना म्हणाली, दादा विसोबांनी माझं खापर फोडलं रे, आपण मांडे कशावर करायचे? हे सगळं विसोबा बघत होते. विसोबा तिचा पूर्ण वेळ पाठलाग करत होते. या सगळ्या संवादाच्या वेळेला विसोबा खिडकीत उभं राहून हसतायत असं वर्णन आहे की या 4 मुलांना आता आज उपाशी राहावं लागेल म्हणून त्या विसोबांना आनंद होतोय. काय वृत्ती बघा ही. हा असा द्वेष भरला असेल तर कसा राम आपलासा व्हायचा? विसोबा त्यांच्याकडे बघून खिदी हसतायत की कसं बरं झालं, कशी खोड मोडली, आज चौघांना वेळेला उपाशी मरावं लागेल, असंच पाहिजे ह्यांना. हे सगळं विसोबांच्या मनात आहे. ज्ञानेश्वरांना आणि 3ही भावंडांना पूर्ण माहिती आहे. पण महाराज ती माऊली आहे. संतांना उगाच माऊली म्हणत नाहीत बरं. संतांचं वर्णन कसं आहे? चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. त्यांनी बोललेला शब्द ऐकला की असं वाटतं कानात कुणीतरी अमृत ओततंय. इतके गोड बोलणारे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तेला सांगितलं की मुक्ते रडू नको बरं, तू त्यांना काही उलट बोलली नाहीस ना? मुक्ता म्हणाली, नाही दादा, मला आईची आठवण आली. आई असं म्हणायची ना की कुणाला कधीही उलटून बोलू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अगदी बरोबर आहे बरं, तुला मांडेच भाजायचेत ना, ये इकडे मी सोय करतो म्हणाले तुझी. म्हणून महाराज ज्ञानेश्वर खाली ओणवे वाकले आणि असं वर्णन आहे की ज्ञानेश्वरांच्या पाठीवर तव्यासारखी लाल रेष उमटायला लागली आणि ज्ञानेश्वरांची पाठ तापली, पाठीतून वाफा यायला लागल्या. म्हणजे आपल्याला आता समजावं म्हणून सांगतो, ही उपमा काही खूप योग्य नव्हे. आपण हॉटेलांमध्ये डोसे करायला कडप्पे बघतो ना घातलेले, तशी ज्ञानेश्वर महाराजांची पाठ तापली आणि मुखातून, कानातून, डोळ्यातून, नाकातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडतायत. आणि मुक्ताबाई ती छान अशी हातावर असे घेऊन ते मांडे करतीये. आणि हे सगळं विसोबा बघतात आणि विसोबांना अशी काही भीती बसते. त्यांना वाटतं मी ह्यांना इतका त्रास दिला लहान असल्यापासून, आता जर ज्ञानेश्वराच्या मनात आलं आणि ह्याने माझ्यावर फुंकर मारली तर मी जळून गेलो तर काय? म्हणून विसोबा मागेच उभा आहे. विसोबा काही पुढे आला नाही. पण इतक्यात मुक्ताबाईला त्या वाफा सहन झाल्या नाहीत म्हणून तिने अशी मान वळवली, केस सारखे करायला मान वळवली आणि तिला ते विसोबा दिसले. आता आपल्यासारखं कोणी असतं तर, आपल्यासारखी असती तर म्हणायची, दादा हे बघ हाच तो माणूस, ह्याने माझं खापर फोडलं, ह्याला जाऊन तुम्ही बोला, ह्याला ओरडा. पण मुक्ताबाई संत आहेत. द्वेषाचा लेशही त्यांच्या ठिकाणी नाही. मुक्ताबाई म्हणतात, दादा
अरे विसोबांना तुझी लीला कळली वाटतं, ते मांडे खायला आले. आणि महाराज, जन्मापासून ज्यांनी छळलं, जन्मापासून ज्यांनी कुत्र्या मांजरापेक्षा घाणेरडं वागवलं, त्या विसोबांना ही तीनही भावंड म्हणतात, अहो या 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 सारी वृत्ती टाकून या, अहो या 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 सारी भीती टाकून या. मांडे केले सुरेख आम्ही, मांडे केले सुरेख आम्ही. विसोबा, या बरं लवकर, तिथे दारात का उभे? मुक्तीचं खापर तुम्ही फोडलं ना? अहो, तुम्ही जर खापर फोडलं नसतं तर आज ही लीला कशी बरं झाली असती? हे मांडे खरं खरं आम्ही बनवलेले आहेत बरं, त्याला खापराचा सुद्धा स्पर्श नाही. मांडे केले सुरेख आम्ही, तुम्ही खाया या, तुम्ही खाया या, अहो या 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 सारी भीती टाकून या, अहो या 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 सारी भीती टाकून या. विसोबा, लवकर या आणि मांडे खायला बसा. मुक्ते, पाठ पाणी कर बरं. आणि महाराज, त्यांच्या घर कसलं झोपडीच ती, त्या झोपडीमध्ये त्या दिवशी विसोबांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींना मांड्याचा प्रसाद मिळाला. संतांचं हृदय हे असं आहे, द्वेष नाही म्हणजे किती नाही. आणखी एका संतांची अशी गोष्ट आहे की त्यांना एक माणूस भयंकर शिव्या देत होता, भयंकर शिव्या देत होता. आणि ते संत शांतपणे बसून त्या शिव्या ऐकत होते. साधारणपणे असंच असतं, मोठेपण येण्यासाठी ही सगळ्या हाल अपेष्टांना सामोरं जावंच लागतं, त्याशिवाय मोठेपण येत नाही कोणाला. ते संत शांतपणे ऐकून घेत होते. त्या माणसाच्या शिव्या देऊन त्याचं पोट भरलं आणि तो निघून गेला. आणि त्या संतांच्या अनुयायाने विचारलं की महाराज, तुमची काहीही चूक नव्हती, तुम्ही इथं शांत ध्यानस्थ बसला होता, तो येऊन तुम्हाला इतक्या शिव्या घातल्या, त्याने इतका तुम्हाला अदवा तदवा बोलला, तुम्ही त्याला प्रतिक्रिया का नाही दिली? त्याच्यावर त्या संतांचं असं उत्तर आहे की अरे, त्यांनी लाख शिव्या घातल्या, पण मी घेतल्या कुठं त्यातल्या काही. आपल्याला यावरून लक्षात येईल की संतांचं हृदय हे किती मोठं असतं, किती विशाल असतं. आणि या पातळीला जायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते की द्वेष मत्सरा समजो घातक, जगात नच दुसरा. हे जे दुसऱ्याच्या अलीकडचे सगळे आहेत ना, माया, ममता, मोह, अहंता, ते सुद्धा परमार्थाचे शत्रूच आहेत, नाही असं नाही. पण द्वेष मत्सरासारखे घातक ते नाही, कारण त्या प्रसंग येईपर्यंत द्वेष मत्सर तुम्हाला आश्वस्त करून ठेवतो की मी आहे, पण प्रसंग आल्यानंतर प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही आणि तुमचा घात झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा दुष्ट कोणाच्या आश्रयाने राहतो तर अनितीच्या आश्रयाने राहतो. हा अनितीचा आसरा कसा आहे माहितीये का? दुर्योधनाने जो केला तो अनितीचा आसरा आहे. आपल्याला दुर्योधन आणि धर्मराज ही परस्पर विरोधी पण एकाच घरातली उदाहरणं दिसतात की एक अत्यंत चांगला आहे, इतका चांगला आहे की त्याच्या इतकं चांगलं होणं त्यालाच शक्य आहे, फक्त बाकी कोणाला शक्य नाही. आणि दुर्योधन इतका वाईट आहे की त्याच्या इतका वाईट होणं सुद्धा त्यालाच शक्य आहे. पांडवांनी काही घोडं मारलं नव्हतं, एकही अन्यायाची मागणी पांडवांनी ती राज्याकडे केली नव्हती, तरी दुर्योधनानं लाक्षागृहाचा प्रसंग आणला. पांडवांना एका घरात कोंडून जिवंत जाळण्याचा बेत त्यानं केला. द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यामध्ये दुःशासन होता तसा दुर्योधन सुद्धा अग्रेसर होता. दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून दाखवलं की तिला आणून ह्या मांडीवर बसव. त्यानंतर भीमानं प्रतिज्ञा केली की ही मांडी फोडेल माझी गदा, तेव्हा ती खांद्यावरून खाली पडेल. पण हा असा दुर्योधन भेटला तरी धर्मराजासारखा परम श्रेष्ठ माणूस, संततुल्य माणूस त्याला काय हाक मारतो? तो त्याला दुर्योधन हाक मारत नाही. म्हणजे वाईट बुद्धीचा असं दुर्योधनाचा अर्थ होतो. तो त्याला दुर्योधन हाक मारत नाही, तो त्याला सुयोधन हाक मारतो. धर्मराज नेहमी आदराने चौकशी करतो की सुयोधना कसा आहेस? तो कधीही हे काढत नाही की माझ्या पत्नीचं वस्त्रहरण करण्याचा तू घाट घातलास. हे धर्मराज कधी लक्षात ठेवत नाही. इतकं मन आपलं चांगलं व्हावं लागतं, इतकं मन आपलं चांगलं व्हावं लागतं. आणि ते झाल्यानंतर काय होतं? स्वयमेवचितो विठ्ठल होतो. द्वेष मत्सरा समजो घातक, जगात नच दुसरा.
त्या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा. ऐहिक सुखाची होळी होते. अहो महाभारतात काय झालं? ऐहिक सुखांची होळीच झाली की नाही? एवढं सगळं महाभारत घडलं, पांडवांना तरी कुठं पूर्ण सुख मिळालं? पण कुंती किंवा द्रौपदी ही जी पांडवांची बाजू आहे ना, ती आणखी विलक्षणच आहे. देवाकडे जेव्हा काही मागायची वेळ आली कुंतीला, देव म्हणाले की अगं कुंती, मी एवढ्या वेळा तुला भेटलो. कुंती म्हणजे पांडवांची आई बरं का. कुंतीला एवढ्या वेळा भेटला देव, पण कुंतीनं काही मागितलं नाही. देव म्हणाला अगं तू माग ना काहीतरी, तू आत्या आहेस माझी, तू काहीतरी मागितलं पाहिजेस माझ्याकडे. पण कुंती त्याला म्हणते की विपदस्तंतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु. म्हणजे देवा, तूही विचार केला नशील इतकी संकट आमच्यावर घाल. आम्हाला सुखाचा दिवस सहसा दाखवूच नको. आमच्यावर सारखे संकटांचे डोंगर कोसळत राहावे, कारण जेव्हा संकट आहे तेव्हा तुझी आठवण येते. सौख्यात नाठवे हरी, सौख्यात नाठवे हरी. लक्ष देऊ नाही का? हा, सौख्यात सुखात, नाठवे हरी. हरी कधी आठवत नाही, मग केव्हा आठवतो? संकट समयात वाची हरिपाठ. फक्त संकट आलं की माणसाला देवाची आठवण होते. सौख्यात नाठवे हरी, संकट समयात वाची हरिपाठ. परिपाठची हा लोकी. अहो माणसांचा स्वभाव आहे हा. परिपाठची हा लोकी, दावी मग तो तसाची हरिपाठ. रामा 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 हरे हरे रामा 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 गोतमा रामा 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 सीतापते रामा रामा. सौख्यात नाठवे हरी, संकट समयात वाची हरिपाठ. तो ठ ठ ठ ठ किती छान ऐकायला येतो बघा. सौख्यात नाठवे हरी, संकट समयात वाची हरिपाठ. परिपाठची हा लोकी, दावी मग तो तसाची हरिपाठ. ही लोकांची रीत असल्यामुळे तुम्ही जर त्याला सौख्यात आठवलं नाही तर तुमच्या दुःखात तो तुम्हाला पाठ दाखवतो. तो तुमच्याकडे पाहत नाही. संत पाहतात पण देव पाहिलंच असं नाही. कारण देवाचं हे ब्रीद आहे की ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. गीतेत देवाने सांगितलं की ये यथा मां प्रपद्यन्ते, जो माझ्याकडे ज्या भावनेने येतो, तांस्तथैव भजाम्यहम. आपल्याला समजेल असं सांगायचं, मला आणि आपल्याला सगळ्यांना समजेल असं, तर देवाकडे भावाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ती जितक्या प्रमाणात करू रिटर्न्स तसे मिळतात. नाहीतर देवाला काय, देव म्हणतो तू तुझ्या, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर, जो अपने काम पर मैं मेरे धाम पर. मग देव लक्ष देत नाही. पण संत कळवळतात, आणि संत कळवळतात ही माणसं बुडतायत. बुडत आहे जन देखवे ना डोळा, म्हणून कनवळा येतो मज. माणसं बुडतात ते त्यांना पाहवत नाही, आणि म्हणून ते असा उपदेश करतात की द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा. या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा. या दुष्टाचा नेहमी अनितीला आसरा असतो. ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था बुडवी, आणि भूतदयेचा खून करून या सन्निधी तुळवी. ही भूतदया, भूतदया म्हणजे तरी काय, याचा थोडा विचार करूया आणि पुढे जाऊया. भूतदया हा एक शब्द आहे, त्यामध्ये दोन शब्द आहेत. एक आहे भूत आणि एक आहे दया. भूत म्हणजे मेकअप केल्यावर आरशामध्ये स्वतःच जे दिसतं ते भूत नव्हे. भूत म्हणजे जगामध्ये अस्तित्वात येऊन टिकून राहिलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भूत. कीर्तनाच्या भाषेत तरी प्रचलित अर्थ वेगळा असूच शकतो. तेव्हा शब्दानां बहवो अर्थ, अनेक अर्थांचे शब्द असतात.
हे सगळं करताना भूतदयेचा खून करून या सन्नीती तुडवी याचा अभ्यास करताना भूतदयेमधलं भूत जे आहे ते म्हणजे जगामध्ये अस्तित्वाला येऊन टिकून राहिलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भूत. विष्णू सहस्रनामातलं नाम आहे भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूत किंवा भूत भव्य भवत प्रभू. भूत म्हणजे होऊन गेलेलं, म्हणजे हा माईक हे भूत आहे, हा तयार झाला आणि टिकून आहे. ही पेटी हे भूत आहे, तबला हे भूत आहे, इथे बसलेली तिघही भूतच आहेत, ही सगळी भूत आहेत. मग असं होऊन गेलेलं भूत पुढे जे घडणार आहे ते भव्य आणि जे घडतं आहे ते भवत, या तिन्हीचा प्रभू तो विष्णू आहे, म्हणून भूत भव्य भवत प्रभू. तर हे भूत जे आहे या सगळ्या प्राणी मात्रांवर, मग ते जिवंत असतील, सचेतन असतील किंवा यासारखे अचेतन असतील, या सगळ्यावरती जी दया दाखवली जाते तिला भूतदया म्हणतात. आणि भूतदया ह्याची भांडवल संत असं आपल्याकडे वर्णन आहे की संतांचं भांडवल भूतदया ही आहे. दया शब्दाचा विचार थोडा करूया. दयेची तुकाराम महाराजांनी केलेली व्याख्या अशी आहे की दया तिचे नाव भूतांचे पालन. आता भूत म्हणजे काय आपल्याला कळलं, त्या सगळ्या गोष्टींचं पालन पोषण म्हणजे दया. पण पुढे एक त्याला ओळ आहे आणिक निर्दालन कंटकांचे, म्हणजे समाजातल्या अगदी घरातल्या सुद्धा कंटकांचं निर्दालन ही त्यांच्यावर केलेली दया आहे. अरविंद बाबूंना असं म्हणायचे की जेव्हा भगवान कोणताही देव एखाद्या दैत्याचा संहार करतो तेव्हा त्याचं हृदय अपार करुणेनं भरलेलं असतं, कारण तो केलेला संहार ही त्या दैत्यावर दाखवलेली दया आहे त्यावेळेची. आपली दयेची व्याख्या त्यापेक्षा थोडी वेगळी असते. आपण देवाला दयावान केव्हा म्हणतो, आपल्याला आजारातनं वाचवल्यावर त्याला आपण दयावान म्हणतो. त्या राजाची गोष्ट आहे ना, ज्याचा अंगठा शिकारीच्या वेळेला तुटतो आणि मग रानात पुन्हा शिकारीला गेल्यानंतर त्याला ते भिल्ल पकडून नेतात आणि म्हणतात आता आमच्या देवीला तुझा बळी देतो, पण तो अंगठा मोडलेला असतो आणि असा अर्धवट अवयव असलेला बळी देवीला चालत नाही, म्हणून त्या राजाचा जीव वाचतो. पण तो जीव वाचेपर्यंत त्या राजानं ते बोट तुटण्याच्या वेळेला त्याला दया म्हटलं नव्हतं. आणि संतांच्या दयेची व्याख्या अशी आहे की न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा कर. याची माझ्यावर कृपा राहू दे, यांनी माझ्यावर दया दाखवू दे. माझी बायका मुलं मेली तरी चालतील, मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण या पांडुरंगानं माझ्यावर दया करू दे. हा दयेच्या आपल्या आणि संतांच्या संकल्पनेतला फरक स्पष्ट करायचा प्रयत्न मी करतोय की भूत दयेचा खून करून या सन्नीती तुडवी. या पदामध्ये प्रत्यक्षामध्ये आपल्याला जी दया करावी लागते ती काय इतकी कुणाचा संहार करणे इतकी दया आपल्याला करावी लागत नाही शक्यतो. आणि तशी जर आपण कुणावर केली तर आपल्याला उचलून तुरुंगात टाकतात आणि तेच योग्य आहे. ती दया आपण करणं योग्य नाही. आपल्याला कुठली दया अपेक्षित आहे आपण करणं की हे समजावं की प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे, त्यामुळे आपल्याला जे आवडत नाही ते लोकांशी वागू नये, थोडक्यात द्वेष करू नये. असं म्हणतात की आत्मनः प्रतिगोलानी परेशान समाचरेत. मला जे माझ्यावर यावं असं वाटत नाही ते मी दुसऱ्याशी वागू नये, म्हणजे द्वेष आपोआप संपतो. हे न वागून जेव्हा आपण दया दाखवतो, कारण ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, देव सगळ्यांच्या ठिकाणी असल्यामुळे एक फार छान श्लोक आहे. त्या श्लोकात असं म्हटलंय की पंढरपूरची वारी कशी करावी. नामदेवांना जो गुरूंनी उपदेश केलाय त्याच्यासाठी आमच्या महाराजांनी तिथे श्लोक लिहिलाय की सिद्ध ज्ञान भीमा तटा निकट हे ब्रह्मांड रे पंढरी, जीवांचा समुदाय हाच महिचा विटे उभा श्रीहरी, तेथीचा मुनी पुंडलिक समजे सद्भाव रे राजसा, तेथीचा जणी होय वार करीतू सेवी सुभक्ती रसा. गोपाळ कृष्ण महाराज की जय, श्री विश्वेश्वर महाराज की जय. वारी कर, पण नुसत्या पंढरपूरला फेऱ्या मारू नको. वारी कशी कर, सिद्ध ज्ञान भीमा तटा निकट ही ब्रह्मांड रे पंढरी. हे सगळं ब्रह्मांड हे पंढरपूर आहे. मग इथला पांडुरंग कुठला, तर जीवांचा समुदाय हाच महीचा. मही म्हणजे पृथ्वी, जीवांचा समुदाय सगळ्या जीवांचा समुदाय. जीव म्हणजे सगळे आपल्यासारखे चेतन आणि हे जड सुद्धा.
जीवांचा समुदाय हाच महीच्या विटे उभा श्रीहरी. पृथ्वी रूपी विटेवर उभा राहिलेला प्रत्येक जीव हा पांडुरंग आहे, म्हणून त्याची पूजा कर. मग या पांडुरंगाला, कारण पंढरपुरामध्ये पांडुरंगाला पुंडलिकानं उभं केलं, मग इथल्या या सगळ्या जीवांच्या जीवरूपी पांडुरंगाला उभं कोण करणार? येथीचा मुनी पुंडलिक समजे सद्भाव रे राजसा. तुझ्या मनामध्ये माया, ममता, मोह, अहंता याच्या सकट द्वेष, मत्सरादी गुण जर वजा केले तर जे उरेल तो म्हणजे शुद्ध जो सद्भाव आहे, तो सद्भाव या जीवरूपी पांडुरंगाला तुझ्यासाठी तिथं उभा करेल. आणि येथीचा जणी होय वार करी तू सेवी सुभक्ती रसा. असा वारकरी हो आणि सुभक्तीच्या रसाचं आनंदानं सेवन कर. असं नामदेव महाराजांना जो उपदेश केला, तोच उपदेश पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय असतं, आपल्याला ठिकाण कळलेलं असतं, पण मॅपचा प्रश्न पडतो. तेव्हा ठिकाण नामदेव महाराजांना त्यांच्या गुरूंनी विसोबा खेचरांनी सांगितलं, आत्तासाठी आपण असं म्हणूया. आणि त्याचा मॅप आपल्याला दासगणू महाराज आता असं देतात, ते सांगतात, द्वेष मत्सरा समजो घातक जगातनच दुसरा, या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा, ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था बुडवी, भूतदयेचा खून करून या. म्हणजे भूतदया ही मनामध्ये येतेच, कारण आपलं मन मुळात सात्विक आहे. सत्वम मन, हा मन मुळात चांगलं आहे, मन काय वाईट नाही खरं म्हणजे. पण ते लहान पोरासारखं आहे, त्याला जिथं जाऊ नको सांगू तिथंच ते जातं. त्याला हा उपदेश करायची खोटी मत्सर करू नको की ते करायला लागतंच. एका साधकाची गोष्ट सांगतात, त्याला त्याच्या गुरूंनी सांगितलं की आज ध्यानाला बसलास ना की म्हशीचा विचार तेवढा करू नको, बाकी कुणाचाही कर. बैल चालेल, रेडा चालेल, डुक्कर चालेल, कोणी, फक्त म्हैस डोळ्यासमोर येता कामा नये. तो साधक म्हणे उठल्यावर धावत गुरूंकडे गेला आणि म्हणाला, आज फक्त म्हशीचंच ध्यान झालं. कारण हा मनाचा स्वभाव आहे. एक मोठ्या विचारवंताची अशी गोष्ट आहे की तो विचारवंत परदेशातला आहे, मला त्याचं नाव आत्ता लगेच स्मरणात नाही, पण तो, त्याची पत्नी आणि त्याचा लहान 8 वर्षाचा मुलगा असं एकदा बागेत गेली. आणि बागेत त्याला त्याचा मित्र भेटला. त्या मित्राची बायको ह्याच्या बायकोची मैत्रीण होती. त्यांचं काहीतरी बोलणं चालणं छान बाकावर बसून मजा मस्ती चालू होती. आणि ते मूल नेमकं हरवलं. तो मुलगा सापडेना. म्हणल्यावर हा कासावीस झाला. आता लहान मुलगा बागेत गेला, तिथं तळ आहे, विहीर आहे, नदी आहे बाजूला. तो कुठे गेला असेल, कुठे गेला असेल म्हणून त्यांनी बायकोला विचारलं की अगं कुठे गेला हा मुलगा? तर बायको म्हणाली, सापडत नाही हो, मी शोधते कधीपासनं. त्याने फक्त एकच प्रश्न विचारला, घरातनं निघताना कुठे जाऊ नको म्हणून सांगितलं होतंस? बायको म्हणाली, मी त्याला फक्त इतकंच म्हणाले होते की तिथलं तळं खोल आहे, बाकी नदीत डुंबल्यास तरी चालेल, तळ्याच्या जवळ सुद्धा फिरकू नको. तो म्हणाला, लगेच तळ्याकडे चल, तिथे गेलाय तो. आणि तो खरंच तिथे सापडला. हे असं आपलं मन आहे. या मनाला जर वळवायचं असेल तर ते वळवणं अवघड आहे, कबूल आहे. पण ते वळवण्यासाठी ज्या नकाशाने, ज्या मार्गाने जावं लागतं, त्यातला पहिला स्टॉप असा आहे की द्वेष मत्सरा समजो घातक जगातनच दुसरा. आधी द्वेष आणि मत्सर कमी होऊ दे. ते कमी झाले की बाकीचे आपोआप कमी व्हायला लागतात. आणि द्वेष कशातून जन्म घेतो? द्वेष याच्यातून जन्म घेतो की दुसऱ्याला जे मिळतं ते आपल्याला नाही मिळालं तरी विशेष वाईट वाटत नाही, पण त्याला मिळालं तर जास्त वाईट वाटतं. 2 मित्रांची एक गोष्ट आहे. 2 मित्र एकदा तपश्चर्येला बसले आणि दोघं असं ठरवून बसले होते की आता देवाला प्रगट केल्याशिवाय दोघांनी इथनं घरी जायचं नाही. ज्याचा आधी होईल देव प्रगट त्याने दुसऱ्याला सांगायला यायचं आणि त्याला मदत करायची. त्याच्याकडून झाला की मग घरी जायचं. बरं म्हणाले. दोघं एकत्र बसले, वेगळ्या वेगळ्या थोड्या अंतरावर बसले, कारण ठिकाणं वेगळी लागतात या गोष्टींसाठी. एकांत फार महत्वाचा असतो, नाही तर एकाला शिंकाले की दुसऱ्याचं ध्यान बिघडेल. त्यामुळे दोघं वेगळे वेगळे बसले. त्यातल्या एका मित्राच्या इथे आधी देव प्रगट झाला आणि म्हणाला, बाळा तुला काय हवं? तुझी तपश्चर्या झाली, मी आलो, तुला काय हवं मागून घे. त्यानं पहिला प्रश्न विचारला की त्याला काय दिलं, म्हणजे मित्राला. देव म्हणाला, बाबा तुझी एवढी आधी मॅच्युअर झाली आहे, त्याची व्हायला अजून वेळ आहे. त्याच्याकडे मी अजून गेलो नाही, तुझ्याकडे आधी आलो, तेव्हा तू माग, मग त्याच्याकडे जातो, त्याला अजून अमुक एवढे दिवस आहेत. तो मित्र म्हणाला, त्याला जे द्याल त्याच्या दुप्पट मला द्या. मत्सराचं हे प्रगटीकरण आहे. प्रत्यक्षात एकमेकांच्या डोक्यात दगड घालत नसले
तरी मनात जो मत्सर धुमसत असतो त्याचं हे बाह्य स्वरूप आहे. तो म्हणाला त्याला जे द्याल त्याच्या दुपटीने मला मिळालं पाहिजे. देव म्हणाला ठीक आहे, तथास्तु. देव गुप्त झाला. ह्याची साधना चालूच आहे. तर काही महिना दीड महिना गेला, दुसऱ्या मित्रासाठी प्रगट झाली आणि म्हणाले बाळा आता तुला काही मागायला हरकत नाही, तुला काय हवं ते सांग, मी द्यायला तयार आहे. त्यांनी तेच विचारलं की त्या आधीच्याने काय मागितलं. देव आपला प्रामाणिक आहे. तो म्हणाला की त्यांनी असं सांगितलंय की तुला जे देऊ त्याच्या दुप्पट त्याला पाहिजे. हा दुसरा मित्र म्हणाला बर मग माझा एक डोळा घाला, माझा एक डोळा घालवा असं यांनी मागितलं. म्हणजे पर्यायानं पहिला आंधळा झाला की नाही. हे द्वेषाचं असं असतं. आणि हा द्वेष पहिल्याच्या मनात होता. तो कितीही नाही म्हणाला तरी पहिल्याच्या मनात होता. त्याचा त्या द्वेषावर भरवसा होता. तो त्याच्यावर भरवसून होता की मी देवाला सांगितलं आहे म्हणजे त्यांनी तो पैसा मागेल, मला त्याच्या दुप्पट पैसा मिळेल. पण द्वेषाला घातक म्हणण्याचं कारण असं की नेमकं याला वाटलं त्यांनी पैसा मागायला पाहिजे आणि त्यानं उलटं मागितलं. त्यानंही आधी तेच विचारलं, त्याने डोळा घालवायला मागितला. परिणाम याचे दोन्ही डोळे निकामी झाले. म्हणून महाराज पदात असं म्हणतात की द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा, या दुष्टाचा सदैव असतो अनितीला आसरा. अनितीचा आसरा त्याला दिल्याशिवाय द्वेष मत्सर आपल्याला प्रगट करताच येत नाहीत. नीतीच्या मार्गानं कधीच हे होत नाही. असं कधीच होत नाहीये. एखाद्या वेळेला असं होतं की माणूस काही न बोलता येतो, गुपचूप पुढे उभा राहतो, नमस्काराला वागतो आणि वर होऊन गोळ्या घालतो. असं क्वचित होतं. असं दरवेळेला होत नाही. पण हे त्या वेळेसाठी अंगीकारलेलं कपट आहे. याच्या मागे भूतदयाच आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचं निर्दालन करण्यासाठी काही वेळेला कपट अंगीकारावं लागतं. पण ते अंगीकारलेलं कपट, तो तेवढ्यापुरता घेतलेला द्वेष हा खरंच मी घेतलेला आहे का तो आतून बाहेर येत आहे. आतून बाहेर येणारा द्वेष आपल्याला टाकून देता येत नाही. पण बाहेरनं तेवढ्यापुरता अंगीकारलेला द्वेष चटकन टाकून देता येतो आणि तो तसा टाकता आला पाहिजे ही महाराजांची अपेक्षा आहे. कारण तरीच होईल जाणे गणू म्हणे भवनदी पैल तिरा. संसारातून पलीकडे जर जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी टाकल्याशिवाय आपल्याला एंट्री मिळत नाही. असं म्हणतात की देव आपल्या हृदयात आहे. तो तिथं थांबतो आणि साक्षात्कार होतो. म्हणजे तिथंच तो प्रगट होतो आणि आपल्याला कळतं वगैरे वगैरे ते आहे. मी असं माझ्या सोयीसाठी म्हणतो की तो तिथं आत बसलाय, त्याला बाहेरनं गेट आहे असं आपण समजूया. आणि त्या गेटचं कडी कुलूप म्हणजे हे द्वेष मत्सर आहे. जोवर तुम्ही ते कडी कुलूप टाकून देत नाही, फोडून टाकत नाही, तोपर्यंत दाढ सताड उघडं होत नाही. कारण दाढ सताड उघडं होणं हे व्यापक विचाराचं प्रतीक आहे. माऊली जेव्हा हे विश्वची माझे घर म्हणतात, ही आळंदी माझे घर म्हणत नाहीत, हे पंढरपूर माझे घर म्हणत नाहीत, हा महाराष्ट्र माझे घर नाही, हे विश्वची माझे घर. त्या विश्वामध्ये अर्जेंटिनात बसलेला रॉबर्ट सुद्धा आला, पाकिस्तानातला अब्दुल पण आला आणि महाराष्ट्रातला संदीप, सन्मान, संतोष काय असेल तो सगळे आले. हे एवढं व्यापक मन व्हावं लागतं. इतक्या व्यापक विचारासाठी हे द्वेष आणि मत्सराचं कडिकुलूप आतमधलं फुटून जावं लागतं. आणि ते असं सहजासहजी फुटत नाही. एखादं कीर्तन ऐकून फुटत नाही, एखादं कीर्तन करून तर मुळीच फुटत नाही. पण समर्थांची जी अपेक्षा आहे वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा, त्या क्षमतेपर्यंत जायला मात्र खूप काही लागतं. हा मार्ग सोपा आपण म्हणतो नामस्मरणाचा, पण तो सोपा नाही हे आपण मगाशी पाहिलं. तिथं जाण्यासाठी ज्या ज्या म्हणून गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या सोसण्याची तयारी ठेवावी लागते. तितिक्षा संपून चालत नाही, व्रताचरण सोडून चालत नाही. महर्षी पटवर्धन म्हणून एक खूप मोठे महात्मे होऊन गेले आपल्याकडे, पुण्याला राहत असत. त्यांचा रोजचा काही देवतेला जाण्याचा नेम होता की अमुक ह्या देवाला जाऊन नमस्कार रोज करून यायचा, चालत प्रवास करायचा. आपल्यासारखी माणसं सामान्यतः भागव करतात. सोमवारी शंकराला जातात, मग भाजी आणायला जाऊन येता शंकर करून येतात. म्हणजे ते भाजीला तुम्ही गेलात, शंकराला नाही गेलात. शाळेत न येता शंकराला दर्शन देऊन येतात, म्हणजे शाळेत जाऊन आलात, शंकराला नाही गेलात.
त्यांचं गणित असं सगळ्यांनी अंगीकारण्यासारखं आहे. त्यांचं गणित असं की योगेश्वरीला जायचं ना, मग योगेश्वरीलाच जायचं. जाताना दुधासाठी पिशवी घेऊन बाहेर पडायचं नाही. अमक्याला निरोप सांगून पुढे जातो नाही. तुम्ही देवासाठी चालत आहात. जाताना घरातून निघून तिथपर्यंत जाईपर्यंत आणि तिथून घरी येईपर्यंत फक्त नामस्मरण, आणि अशी एक फेरी नव्हे, अशा आयुष्यभर फेऱ्या. पण तो महात्मा 12 महिने हे व्रत पाळत होता. इतकी तोशी सहन करावी लागते. तेव्हा कुठे जाऊन शक्यता निर्माण होते द्वेषमत्सर कमी होण्याची. आणि या शक्यतेनंतर मग आपल्याला तरीच जाणे होईल गणू म्हणे भव नदी पहिल्या तीरा, यापर्यंत जाता येतं. ते सगळं लक्षात ठेवूया. आता जे जे काही आपलं चिंतन झालं त्याचा खरंच घरी जाऊन पुन्हा विचार करूया आणि नामस्मरण तर नक्की करूया. द्वेषाचा आणखी एक आयाम महत्वाचा आहे. द्वेष जसा इथं विसरायला हवा तसा समाजात नाही विसरायला हवा. कोणाच्याही उपासना पद्धतीचा शैव वैष्णव नावाचं एक फार प्रकरण जुनं होतं. ते आपल्याकडे माजायचं पुष्कळ होतं. आणि ते किती होतं? शैव म्हणजे शंकराचे उपासक. आपल्याला त्या संदर्भातलंच आख्यानच बघायचं आहे. शैव म्हणजे शंकरांचे उपासक आणि वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक. काय होतं माहितीये का? माणसाची निष्ठा बळावली, माणसाला एकदा त्या निष्ठेचा पीळ पडला की हळूहळू द्वेष येण्याची शक्यता असते. तो येतोच. एकदा एखाद्या गोष्टीचा अभिमान जडला की सहजच तो तसा ज्यांचा नाही त्यांच्याबद्दल द्वेष वाटण्याची शक्यता असते. ते घातकही आहे. पण मला सांगा, बिनपिळाचा मनुष्य कुठं उपयोगी पडलाय? आजपर्यंत जी जी मोठी माणसं झाली ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्मठच होती. कर्मठ हा शब्द मी आजपर्यंत जसा आपण ऐकला असेल, वापरला असेल, त्या अर्थाने वापरत नाही. रिजिड होती म्हणा. त्यांच्या त्यांच्या तत्वाशी पक्की होती, ठाम होती, तिथून हलायला तयार नव्हती. पण हे सगळं करताना त्याचं द्वेषात रूपांतर होऊ देऊ नये. हे द्वेषात झालेलं रूपांतर, उच्च नीचाचा भेद, त्यांचा एकमेकांमध्ये होणारा द्वेष ज्यांनी मिटवण्याचे अनेक वर्ष यशस्वी प्रयत्न केले ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांची आज पुण्यतिथी आहे. ज्यांनी रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये काय जे कार्य केलं ते आपल्यातल्या बहुतांश लोकांना माहिती आहे. पण त्या कार्याचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे कीर्तन आज आपण करू शकतो आहोत. नाहीतर आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर फेटे हिरवे असते, टोप्या पांढऱ्याच असत्या, पण त्या बऱ्याचशा गोल असत्या. त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी ठरवूया की मी अमक्या जातीचा आहे यापेक्षा मी हिंदू आहे, हे लक्षात ठेवूया. जिथे जिथे असे कार्यक्रम होतील तिथे तिथे बहुसंख्य दिसूया. कारण गर्व से कहो हम हिंदू व्हायचे दिवस गेले. आता गर्व से दिखाओ हम हिंदू व्हायचे दिवस आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया आणि तिन्ही प्रकारच्या प्रगत्या साधूया. आध्यात्मिक सुद्धा, सामाजिक सुद्धा आणि वैयक्तिक सुद्धा. कारण वैयक्तिक प्रगती प्रत्येकाने साधली की ती सामाजिक प्रगती आहेच. तेव्हा या सगळ्याचा विचार करूया. पूर्वरंगाला विराम देऊया. एकदा पूर्वरंगाचं पद म्हणूया, म्हणजे तुम्हाला माळबुक्का आणायला हरकत नाही, कारण ते 3दा परत गेलेत. एकदा पूर्वरंगाच्या पदाचा उच्चार करतो आणि पूर्वरंग थांबवतो. द्वेष मत्सरा समजो घातक, जगात नच दुसरा. द्वेष मत्सरा समजो घातक, जगात नच दुसरा. या दुष्टाचा सदैव असतो आणि तुला आसरा.
ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था बुडवी. ऐहिक सुखाची करुणी होळी परमार्था बुडवी. भूतदयेचा खून करुनिया सन्निधी तुडवी. यास्तव आधी या दुष्टाला यत्ने दूर करा. तरीच जाणे होईल गणू म्हणे भवनदी पैल तीरा. भवनदी पैल तीरा. आपण पूर्वरंग ऐकला, त्यामध्ये मी असं म्हटलं की बिनपिळ्याचा मनुष्य कुठं उपयोगी पडत नाही. आपण आज अशा एका भक्ताचं चरित्र ऐकणार आहोत की ज्याला थोडा पीळ होताच, थोडा काय चांगलाच होता. आपल्या शंकराच्या भक्तीचा पीळ होता. सुरुवातीला पांडुरंगाचा द्वेष करणारा तो भक्त शेवटी कसा पांडुरंग आणि शंकर एक आहेत या मतापर्यंत आला, ते आपल्याला पाहायचंय. आणि आवडीनं म्हणा, पर्याय नसल्यामुळे म्हणा, काही म्हणा, पण आपल्याला आज ना उद्या तो प्रवास करायचा आहे. त्याची सुरुवात म्हणून आरंभी भजन करूया. 2 ओळी आहेत. पहिली ओळ बदलती आहे, फिरती आहे, ती मी म्हणेन. तुम्ही फक्त इतकंच म्हणायचं की राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. सुरुवात करूया. स्थिती काल देश सो काही काना. राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. स्थिती काल देश सो काही काना. राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रूप वर्ण वेश सो काही काना. रूप वर्ण वेश सो काही काना. राम कृष्ण हरी संग ढंग रंग सो काही काना. हरी जय जय भावाने म्हणा. नीती कीर्ती वृत्ती असो काही काना. योग रोग भोग असो काही काना. असाल तेथून प्रती चला यत्न सोडाना. राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जय जय भावाने म्हणा. जय जय भावाने म्हणा. विश्वेश्वर महाराज की जय. आख्यानाकडे आपण जाऊया. आज आपण ज्या संतांचं आख्यान बघणार आहोत ते संत होते पंढरपुरात राहणारे. भीमरथीचे काठी पंढरी वैकुंठ होय साचार. जेथे नरहरी नामे गेला होऊन भक्त सोनार. गोपाळ कृष्ण महाराज की जय. पंढरपुरामध्ये भीमरथीच्या काठावर नरहरी नावाचे एक सोनार भक्त होऊन गेले. हे सोनार का बरं सांगितलं? कारण सोनाराचा व्यवसाय ते करत होते
आणि सोनाराचं वर्णन जे आपल्याकडे आहे तशी कुशाग्र आणि तीक्ष्ण बुद्धी त्यांच्याजवळ होती. सोनार शिंपी कुळकर्णी, आपल्याकडे अशी ओवी आहे की सोनार शिंपी कुळकर्णी, मारवाडी आप्पा म्हणजे साऊथची माणसं आणि कोकणी म्हणजे कोकणातले सगळे. सोनार शिंपी कुळकर्णी, मारवाडी आप्पा कोकणी हे चाणाक्ष धूर्त धोरणी शब्द ज्याला न फसणारे, असं आपलं सगळ्यांचं वर्णन आहे. आता यातलं कोणी असेल नसेल तरी कोकणातले सगळेच, त्यामुळे आपण सगळेच असे म्हणायचे. हे चाणाक्ष धूर्त धोरणी, तसा तो चाणाक्षही होता, थोडा धूर्तही होता, पण धोरणी होता. माणसाच्या जन्माला आल्यानंतर भक्ती करणं हे मनुष्य जन्माचं विशेष म्हणून काहीतरी आहे आणि ते आपण केलं पाहिजे हे त्याला पटलेलं होतं. ते पटणं कशावरून दिसतं? त्याच्या आचरणावरून दिसत होतं. तो तसा वागत होता. तो कट्टर शैव होता. कट्टर हा शब्द मी मुद्दाम वापरतो कारण आपली शिवभक्ती ही पांडुरंगाचा द्वेष केल्याशिवाय खरीच वाटत नाही अशी त्याची समजूत होती. शंकराची मनापासून भक्ती करणारा आणि पांडुरंगाचा तितकाच द्वेष करणारा तो होता. मंडळी, असं असतं की देवाजवळ दोनच मार्गांनी जाता येतं. दोनच मार्गांनी देवाजवळ जाता येतं. एक म्हणजे धर्मराजा इतकं किंवा संतान इतकं चांगलं वागून किंवा शिशुपाल किंवा कंसा इतकं वाईट वागून. निवड आपली आहे. आपल्याला इतकं चांगलं वागता येत असेल तर तेही अवघड आहे आणि कंसा इतकं वाईट वागणं की 7 तान्ही मुलं तो स्वतःच्या हाताने आपटून मारतो, इतकं वाईट वागणंही आपल्याला अवघड आहे. आपलं मन हे असं अर्धवट आहे, मिळमिळीत आहे. आपल्याला काहीच धड करता येत नाही. आपला ओढा पूर्ण चांगुलपणाकडेही नसतो आणि पूर्ण वाईटपणाकडेही नसतो. नरहरीचा ओढा चांगुलपणाकडे होता पण थोडा एककल्ली होता. आणि मी म्हटलं ना की देवाचं हृदय जर आपल्यासाठी कळवळावं अशी इच्छा असेल तर दोनच मार्ग असतात. इतर संतांनी आपलं प्रेम देवाला वाहिलं होतं, नरहरीने आपला द्वेष देवाला वाहिला होता. कोणाला? पांडुरंगाला वाहिला होता. आणि म्हणून पांडुरंगाचं हृदय याच्यासाठी कसं कळवळलं, तो कसा कृपाळू झाला, त्यानं कोणाची मदत घेतली आणि याला आपल्याकडे वळवलं हे आपण आख्यानात पाहणार आहोत. भीमरथीच्या काठावरती हा नरहरी सोनार राहत असे. आता पांडुरंगाचा द्वेष करणारा अशी माणसं पूर्वी काय करायची माहितीये का? एकादशी पांडुरंगाचा उपास आणि शिवरात्र शंकराचा उपास, पण पांडुरंगाचा द्वेष करायचा म्हणून एकादशीला मुद्दाम पुरणपोळी करायची. त्या दिवशी उपास आपणही करायचा नाही आणि एखाद्याला जेवायला मुद्दाम बोलवावं कुळधर्म म्हणून, म्हणजे तो जेवायला आला वैष्णवाकडचा, विष्णूच्या उपासकाकडचा, की त्याला पुरणपोळी वाढावी आणि त्याचा उपास मोडावा, यात या लोकांना भूषण वाटत असे. ते चांगलं का वाईट आपण आत्ता ठरवू नकोया, कारण त्यावेळेच्या समाजाच्या कल्पना आहेत त्या. आणि जो समाज बळ ज्यांच्याकडे असतं त्याच्यासारखंच इतरांनी वागलं पाहिजे, आमच्यासारखं इतरांनी वागलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आपलं तंत्र मोडायला साधारणतः कोणी तयार नसतो. हा नरहरी त्यातला होता. आणि शुद्ध पक्षातल्या एकादशीला पंढरपुरामध्ये आपल्या राहत्या घरी जेवण बिवण झकासपैकी तुडुंब झालेलं होतं. विड्याचा बार गालात भरलेला होता आणि असा तो विडा चघळत रस्त्यानं नदीकडे चालला होता. आता पंढरपुरातली शुद्ध पक्षातली एकादशी महाराज म्हणजे काय साधा विषय नाही. पंढरपूरला खूप मोठी यात्रा असते. त्या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून नगर प्रदक्षिणा करून दर्शन घेतल्याचं अनन्य साधारण पुण्य मिळतं. आणि सगळे वैष्णव ते तसं करायचे. एक ब्राह्मण दुपारचं स्नान उरकून, दुपारचं स्नान म्हणजे सकाळचं स्नान झाल्यावर 2, 2.5, 3 तास मध्ये गेल्यावर पुन्हा दुपारी केलेलं स्नान म्हणजे दुपारचं स्नान. 11 वाजता उठून 12 वाजता केलेलं स्नान म्हणजे दुपारचं स्नान नव्हे. तेव्हा तो ब्राह्मण दुपारचं स्नान त्या नदीमध्ये करून नगर प्रदक्षिणेसाठी असा झपा पावलं टाकत चाललेला होता. आणि नरहरी सोनार समोरून तो विड्याचा बार भरून विडा चघळत छानपैकी चालत होता. आता आयुर्वेदाचा असा नियम आहे, असं सांगितलंय की विडा चघळला जो पहिला रस येतो ती पहिली थुंकून द्यावी सगळी पिंक, कारण त्याच्यात तीक्ष्णता असते. तेवढी तीक्ष्णता आपल्या आतड्यांसाठी चांगली नाही, जठरासाठी चांगली नाही हे त्याला माहिती होतं. तेव्हा त्यानं आजूबाजूला न बघता पचाकन एक पिचकारी टाकली आणि त्याने टाकलेली ती पिचकारी नेमकी त्या ब्राह्मणाच्या अंगावर पडली. आता हा ब्राह्मण संतापला. मंडळी,
तो ब्राह्मण संतापला तो नरहरी अंगावर थुंकला म्हणून नाही बर का. ब्राह्मण संतापला तो नरहरीने एकादशीच्या दिवशी विडा खाल्ला म्हणून संतापला. लक्षात घ्या, त्यावेळेच्या धर्मकल्पना किती घट्ट होत्या, माणसं धर्माला किती पक्की होती हे याच्यावरनं समजतं. अंगावर थुंकी पडल्याची त्याला क्षिती नाही, त्याला माझ्या अंगावर थुंकलास याची काळजी नाही, तू एकादशीला विडा खाल्लास कसा. आणि तो ब्राह्मण म्हणाला की मांगाहुनी मांग असशी तू सोनारा, तुझा वारा लागू नये. आज हरिदिनी एकादशी व्रत, खाशी आनंदात तांबूल तू. पंढरीचा मूढा असून निवासी, का रे विठ्ठलासी द्वेष